नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या सेशनमध्ये. चॅप्टर आपण आज नवीन चालू करणार आहे. चॅप्टरचं नाव आहे सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. आता मागच्या काही लेक्चरमध्ये आपण 3 चॅप्टर कंप्लीट केलेत. पहिला चॅप्टर होता आपला लिव्हिंग वर्ल्ड, सेकंड होता कुठला सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आणि जो थर्ड चॅप्टर म्हणजे ॲक्च्युअली आपल्या इंडेक्समध्ये जो 9वा चॅप्टर आहे, चॅप्टरचं नाव आहे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. त्याचे एमसीक्यू सुद्धा आपण कंप्लीट केलेत. आय होप तुम्ही सगळ्यांनी सोडवले असतील. आन्सर सुद्धा मी त्याची सेंड केलं, ते व्यवस्थित एकदा चेक करा. आणि आज आपण जो नवीन चॅप्टर चालू करणार आहे त्याचं नाव काय सांगितलं मी, सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. आता या सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशनमध्ये आपण काय बघणार आहे, तर एखाद्या सेलचं, आता सेलबद्दल आपल्याला काय माहीत असतं की एखादी सेल प्रोकॅरियोटिक असेल किंवा युकॅरियोटिक असेल किंवा ती प्लांट सेल असेल किंवा ॲनिमल सेल असेल. आता त्या सेलमध्ये आपल्याला बेसिक एवढं माहीत असतं की सेलला सेल वॉल आहे आणि काय असतो न्यूक्लियस. त्याच्याबरोबर त्याच्या बाजूला असणारे म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन असू दे, रायबोझोम्स असू दे, मायटोकॉन्ड्रिया असू दे, क्लोरोप्लास्ट असू दे, हे जे सगळे असतात गॉल्जी बॉडीज, बरेच काही शब्द आहेत, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, त्यामध्ये परत रफ आणि स्मूथ. मग हे जे काही सगळे सेल ऑर्गॅनिलीज आहेत, त्याला मराठीत आपण म्हणतो पेशी अंगके. त्या प्रत्येक सेल ऑर्गॅनिलीजचं आपण काय बघणार आहे या चॅप्टरमध्ये, एक म्हणजे स्ट्रक्चर आणि त्याचं काय फंक्शन. आता या चॅप्टरमध्ये आपण प्रत्येक म्हणजे रायबोझोम असू दे, गॉल्जी बॉडीज असू दे, जेवढे काही एखाद्या सेलमध्ये सेल ऑर्गॅनिलीज, आता मी स्पेसिफिक शब्द काय वापरला बघा, सेल ऑर्गॅनिलीज. आता काही विद्यार्थ्यांचं जरासं कन्फ्युजन होत असते ऑर्गन आणि ऑर्गॅनिलीज, ऑर्गन आणि ऑर्गॅनिलीज. आता ऑर्गन म्हणजे पहिला तुम्हाला कुठंतरी एकदा गेला असेल बघा, एक सिक्वेन्स आपल्याला माहीत असतो बघा. सेल काय असतात, स्मॉलेस्ट युनिट असतात. स्मॉलेस्ट काय आहेत, युनिट आहेत. सेल एकत्र आल्यावर ग्रुप ऑफ सेल, त्याला काय म्हणतो आपण, टिश्यू म्हणत असतो. काय म्हणत असतो, टिश्यू. मराठीत त्याला काय तर आपण उती म्हणतो, शब्द वापरतो. आता अनेक टिश्यू म्हणजे अनेक ग्रुप ऑफ सेल्स आहेत, अनेक टिश्यू एकत्र आले तर त्याला काय म्हणतो आपण, तर तयार काय होतो, ऑर्गन. कारण ऑर्गनमध्ये बऱ्याच प्रकारचे टिश्यू असतात. अनेक ऑर्गन एकत्र आले तयार काय होते, ऑर्गन सिस्टीम. आणि ऑर्गन सिस्टीम कुणामध्ये प्रेझेंट असते, म्हणजे ऑर्गन सिस्टीमचे एक एक्झाम्पल देऊ आपण. डायजेस्टिव्ह सिस्टीम असू दे, रेस्पिरेटरी सिस्टीम असू दे, किंवा आपल्या बॉडीमध्ये असलेली सर्क्युलेटरी सिस्टीम, बऱ्याच प्रकारच्या सिस्टीम असतात, नर्वस सिस्टीम वगैरे. त्या सगळ्या सिस्टीम झाल्या म्हणजे त्या सिस्टीममध्ये काय अनेक ऑर्गन असणार. ते कॉमन एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केलं, डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्ट सिस्टीममध्ये आपलं काय होणार आहे, माउथपासून ॲनसपर्यंत जे काही सगळे ऑर्गन्स आहेत. तर माउथ हा एक ऑर्गन झाला, त्यानंतर फॅरिंग्स, त्यानंतर इसोफॅगस, त्यानंतर स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, हे सगळे काय झाले, स्पेसिफिक असे ऑर्गन झाले. असे अनेक ऑर्गननी काय केलं, एकत्र आले आणि तयार काय केली, ऑर्गन सिस्टीम. आणि ते कशामध्ये असतात ऑर्गन सिस्टीम, तर ऑर्गॅनिझम म्हणजे हा बेसिक सिक्वेन्स आपल्याला माहीत असतो. आता इथं शब्द काय आलाय बघा, एक आलाय ऑर्गॅनिलीज. स्पेसिफिक शब्द काय वापरला, ऑर्गॅनिलीज. आणि त्याला मराठीत एक साधा सोपा शब्द आहे, पेशी अंगके. एखाद्या सेलमध्ये जे काय आता बाजूला तुम्हाला दिसतात बघा, म्हणजे सेलमध्ये जे काही सगळं आहे, जे काही सगळे आहेत त्याला काय म्हणायचं, म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याला काय म्हणायचं, सेल ऑर्गॅनिलीज. म्हणजे ते मे बी रायबोझोम्स असतील, क्लोरोप्लास्ट असतील, त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया असतील, किंवा गॉल्जी बॉडीज, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, हे सगळे काय आहेत, तर सेल ऑर्गॅनिलीज. पुढं आपण बघणारच आहे स्पेसिफिक कुठले कुठले ऑर्गॅनिलीज आहेत ते. आता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काही काही पॉईंट सांगतो, तर मी आज जरासे NCERT मधले सुद्धा काही काही पॉईंट आपल्या यामध्ये स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील. म्हणजे NCERT मधले काही काही पॉईंट मी यामध्ये इन्क्लूड केले आहेत थोडक्यात. कारण आपल्या सिलेबसमध्ये जो काही चेंज झाला आहे, बारक्या बारक्या पॅरेग्राफमध्ये जरासं वर खाली काही काही पॉईंट आहेत, आणि जरा NCERT मधलं थोडंसं सफिशियंट वाटते मला, प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा बघूया आपण, आणि आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा बघूया. सगळ्यात पहिला पॉईंट बघा काय आहे तो, ऑल ऑर्गॅनिझम्स आर कंपोज्ड ऑफ सेल. आता हे बेसिक माहिती आहे आपल्याला, कारण आपण सुद्धा कसं आहे, मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहे. आता आपण जो चॅप्टर बघितलेला सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्यामध्ये आपण काय बघितलेलं की 5 किंगडम सिस्टीम आहे जी व्हिटेकरनं आपल्याला सांगितली. त्यामध्ये काय होतं, मोनेरा काय होते, युनिसेल्युलर होते. त्यानंतर काय होते, प्रोकॅरियोटिक. त्यानंतर सेकंड कुठला होता, प्रोटिस्टा, युनिसेल्युलर, युकॅरियोटिक. नंतर 3 कुठले होते, फंजाय, प्लांटी, ॲनिमलिया, हे मल्टीसेल्युलर, युकॅरियोटिक. म्हणजे सगळ्यांमध्ये काय प्रेझेंट आहे, सेल प्रेझेंट आहे. ते मी मल्टीसेल्युलर असतील किंवा युनिसेल्युलर. सेकंड पॉईंट बघा, सम आर कंपोज्ड ऑफ सिंगल सेल. काय काय असणार आहेत त्याला काय म्हणतो, युनिसेल्युलर. आणि काय काय असणार आहेत काय, मल्टीसेल्युलर, म्हणजे एक पेशीय किंवा बहुपेशीय काय असणार आहेत, ऑर्गॅनिझम्स असणार आहेत. ते मे बी प्लांट असतील, ॲनिमल असतील, किंवा आणखी काय असतील. आता इथं जराशी मी एक्स्ट्रा पॉईंट सांगतो जे आपल्या बुकमध्ये नाहीत, पण ह्याच्यावर MCQचे क्वेश्चन बरेच असतात, नीट असू दे किंवा CETला. ते जरासे नोट डाऊन करून घ्या, पेन पेपर जवळ ठेवा जावं लेक्चर चालू होत असताना. पहिला पॉईंट बघा, स्टडी ऑफ सेल. आता इथं स्पेलिंग चुकलं आहे सेलचं. स्टडी ऑफ सेल इज, सेलचं स्पेलिंग जरा माहीत पाहिजे आपल्याला.
स्टडी ऑफ सेल इज नोन ॲज सायटोलॉजी. स्टडी ऑफ सेल इज नोन ॲज सायटोलॉजी. एकदम सोपी डेफिनेशन आहे. लॉजी म्हणजे काय स्टडी, सायटो म्हणजे काय सेल. सेकंड पॉईंट बघा, स्टडी ऑफ सेल विथ मॉलिक्युलर अँड मेटाबॉलिक ॲस्पेक्ट्स इज नोन ॲज सेल बायोलॉजी. दोन्हीमध्ये जरासा फरक आहे सायटोलॉजी आणि सेल बायोलॉजीमध्ये. सेल बायोलॉजीमध्ये काय करतो आपण मॉलिक्युलर लेवलला आणि मेटाबॉलिक ॲस्पेक्ट्स. मेटाबॉलिक म्हणजे आपल्याला माहिती आहे, शब्द गेलाय मेटाबॉलिझम. सेकंड बघा, थर्ड पॉईंट बघा, टर्म सायटोलॉजी हे कुठल्या सायंटिस्टने दिली. सायंटिस्टचं नाव आहे हर्टविग. आता इथे सायंटिस्टची नावं थोडीशी नवीन आहेत आपल्यासाठी, त्यामुळे 2-3दा जरा चांगले रिवाईज करा. पॉईंट जे काय सांगतोय मी ते. सायंटिस्टचं नाव काय बघितलं आपण, तर हर्टविग. टर्म म्हणजे काय, व्याख्या देणारा, सायटोलॉजीची डेफिनेशन सांगणारा कोण सायंटिस्ट आहे, हर्टविग. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, फादर ऑफ सायटोलॉजी. आणि बायोलॉजीमध्ये बरेच फादर असणार आहेत. मी सुरुवातीला सुद्धा तुम्हाला सांगितले, त्या प्रत्येक कुठली पण ब्रांच असेल तर त्याचा माहीत पाहिजे आपल्याला फादर कोण येतो. आपण अगोदर बघितले बघा, टॅक्सोनॉमी, टर्म कोण सांगितली, त्यानंतर किंगडममध्ये कोण कोण आहेत, म्हणजे ते बेसिक आपल्याला माहीत पाहिजे. आणि बरेच सायंटिस्ट आपण बघणार आहे आणि ते व्यवस्थित लेक्चरच्या वेळेला नोट डाऊन करत जावा, कारण हे MCQचे क्वेश्चन असतात. कधी कधी तुम्हाला मॅच द फॉलोइंगमध्ये सुद्धा विचारतात तशा टाईपमध्ये, त्यामुळे ते माहीत पाहिजे आपल्याला. फादर ऑफ सायटोलॉजी, सायंटिस्टचं नाव आहे रॉबर्ट हुक. इंग्लिश सायंटिस्ट होता, म्हणजे तो इंग्लिश सायंटिस्ट होता. म्हणजे जसं एखादा जर स्वीडनमध्ये असेल तर त्याला स्वीडिश म्हणतात, इंग्लंडमध्ये असेल तर त्याला इंग्लिश सायंटिस्ट म्हणतात, रॉबर्ट हुक. आता बघा, ऑथर म्हणजे कधी कधी तुम्हाला असं सुद्धा क्वेश्चन विचारतात, कुठल्या सायंटिस्टचं कुठलं बुक आहे, कुठलं पुस्तक त्याने लिहिलं आहे. त्यामुळे त्या बुकचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, मायक्रोग्राफिया. बुकचं नाव काय आहे, रॉबर्ट हुकच्या मायक्रोग्राफिया. रॉबर्ट हुक कोण आहे, तर फादर ऑफ सायटोलॉजी. त्याला फादर ऑफ सायटोलॉजी का म्हणायचं आपण पुढे बघणारच आहे. पण MCQचे 2 क्वेश्चन लक्षात ठेवायचे व्यवस्थित. मायक्रोग्राफिया हे बुक कोण लिहिलंय, रॉबर्ट हुकनं. आणि फादर ऑफ सायटोलॉजी पण कोण आहे, रॉबर्ट हुक. त्यानंतर फादर ऑफ मॉडर्न सायटोलॉजी, सायंटिस्टचं नाव आहे स्वॅन्सन म्हणा काही म्हणा, पण व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याचं बुकचं नाव काय आहे, सेल. द सेल हे कोण लिहिलंय, स्वॅन्सननं लिहिलंय. त्यानंतर बघा, फादर ऑफ इंडियन सायटोलॉजी AK शर्मा आहे ते, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, सेल थेरी वॉज गिवन बाय शेल्डन अँड शॉन. आणि हा इम्पॉर्टंट MCQचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. शेल्डन अँड शॉन हे 2 सायंटिस्ट आहेत. त्या 2 सायंटिस्टनी काय केलं, तर सेल थेरी सांगितली. म्हणजे सेल थेरीमध्ये आपण काही काही पॉईंट स्टडी करणार आहे, पुढे आपण बघणार आहे, पण नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. शेल्डन अँड शॉन यांनी सेल थेरी सांगितली. सेल थेरी काय आपण पुढे बघणारच आहे. सेल थेरी वॉज एक्सटेंडेड, त्यामध्ये आणखीन काही काही कॅरेक्टर, काही काही प्रिन्सिपल्स ॲड केले. ते कुठलं प्रिन्सिपल आहे ते सुद्धा बघणार आहे आपण. सायंटिस्टचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, कोण सेल थेरी एक्सटेंड केली. सायंटिस्टचं नाव आहे रुडॉल्फ, काही काही त्याचा उच्चार वर्चा असं करतात, काही काही विरकॉ करतात, पण करेक्ट प्रोनाऊन्सिएशन माझ्यामध्ये विरकॉ असं आहे. त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. सेल थेरीमध्ये आणखीन काही काही प्रिन्सिपल्स, म्हणजे एकच प्रिन्सिपल त्यांनी ॲड केलं आणि एक्सटेंड केली थोडक्यात, रुडॉल्फ विरकॉ या सायंटिस्टने. H.J. म्युलर. टर्म सायटोजेनेटिक्स ही टर्म देणारा सायंटिस्ट कोण आहे, H.J. म्युलर. आता इथे बरेच सायंटिस्ट आहेत, 2-3दा व्यवस्थित रिवाईज करा, नोट डाऊन करून घ्या. पुढचा पॉईंट बघा, इन 1665 रॉबर्ट हुक एक्झामिन अ कॉर्क अंडर द मायक्रोस्कोप अँड फाउंड हनीकोम लाईक स्ट्रक्चर. आता एक नवीन शब्द काय आला बघा, कॉर्क. आता हा कॉर्क काय व्यवस्थित लक्षात ठेवा. कॉर्क म्हणजे हा जो रॉबर्ट हुक आहे या सायंटिस्टने काय केलं, तर एक कॉर्कस सुबेरिन म्हणून एक प्लांट असते. कॉर्कस फक्त लक्षात ठेवलं तरी चालते, किंवा ते सुद्धा प्लांटचं नाव काय तुम्हाला विचारत नाहीत. फक्त कॉर्क म्हणजे काय लक्षात ठेवा, की अगोदर कसं असायचं की एखादं जर बॉटल असेल कुठल्या पण प्रकारची, तर त्याला वर टोपण म्हणून ते बूच असं लावायचे. कधी तर तुम्हाला गेलं असेल, अशा पद्धतीनं जर एखादी बॉटल असेल तर त्याला अशी काय करत असतात, लाकडाचं बूच वापरत असतात, त्याला म्हणायचं कॉर्क. त्या कॉर्कचा काय केला या सायंटिस्टने घेतला, कट घेतला, म्हणजे एक सेक्शन घेतला, एकदम पातळ असं काय घेतला, सेक्शन घेतला, आणि तो मायक्रोस्कोपमध्ये बघितलं. मायक्रोस्कोपमध्ये बघितलं त्याला काय दिसलं, जसं एखादं मधमाशाचं पोळं असतं तशा पद्धतीचं काय ते स्ट्रक्चर दिसलं. मी काय सांगतोय समजते का बघा, इमॅजिन करा. काहीतरी जुन्या काळात कसं असायचं की त्याला टोपण वगैरे अशा पद्धतीचं काय, म्हणजे ते बाजूला साईडला ते वायसर किंवा रिमसारखं काय ते दिसत असतं आपल्याला, तसं नसायचं. एखाद्या बॉटलला बंद करण्यासाठी वर काय असायचं, थोडक्यात बूच असायचं. आता आपण रबरचं कधी कधी वापरत असतो, पण इथं काय अगोदर काय करायचे, लाकडाचं वापरायचे. आणि ते कोकस सुबेरिन किंवा न्यूसिफेरा असं काय तर त्याचं प्लांटचं नाव आहे. त्या फक्त कॉर्क म्हणजे लक्षात ठेवा व्यवस्थित.
आणि हनीकोम सारखं काय झालं, त्याचा सेक्शन घेतल्यावर मायक्रोस्कोपमध्ये बघितल्यावर त्याला काय मिळालं, हनीकोम सारखं स्ट्रक्चर. आणि त्याला या सायंटिस्टनं नाव काय दिलं, सेल. आता सेलची मिनिंग काय लक्षात ठेवायचं, सेल कुठून शब्द आला, लॅटिन भाषेतून. तर बायोलॉजीमध्ये जे काही सायंटिफिक टर्मच्या रिलेटेड जे काही शब्द असतील थोडेसे आपल्याला अवघड वाटत असतात. का वाटत असतात, कारण ते कॉमन इंग्लिश लँग्वेजमधले नाही आहेत. ते कुठले असतात, लॅटिन किंवा ग्रीक भाषेतले. सगळ्यात एस्टॅब्लिश किंवा एन्शियंट लँग्वेज आहेत, त्याच्यामध्ये नवीन शब्द कुठलेही ॲड केले जात नाहीत, ती कुठले ग्रीक किंवा लॅटिन. त्यामुळे बायोच्या रिलेटेड जे काही आपल्याला असे काही अवघड शब्द वाटत असतात ते कुठल्या भाषेतून आलेत, तर ग्रीक किंवा लॅटिन. कारण इंग्लिश ही जी लँग्वेज आहे ती अजूनसुद्धा त्यामध्ये काही वर्ड्स ॲड होत असतात. आपण बघत असतो एखाद्या डिक्शनरीत एखादा वर्ड काय दरवर्षी काहीतरी ॲड करत असतात. तसं या लॅटिन किंवा ग्रीक भाषेचं नाही आहे. ते एक एन्शियंट आणि वेल एस्टॅब्लिश लँग्वेज आहे. त्यामुळे त्यातले वर्ड्स काय घेतले असतात तिथं आपण बायोमध्ये यूज करत असतो बऱ्याच वेळेला. सेल म्हणजेच काय, हॉलो स्पेस किंवा लिटल कंपार्टमेंट. लिटल स्पेस किंवा लिटल कंपार्टमेंटसुद्धा म्हणतो आपण. आता इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय बघा, हा जो सायंटिस्ट आहे त्या सायंटिस्टचं नाव आहे रॉबर्ट हुक. त्या सायंटिस्टनं काय केलं, मायक्रोस्कोप खाली असं त्याला काय तर स्ट्रक्चर दिसलं. त्याच्या बुकमधलं आहे, मायक्रोग्राफिया बुकमधलं हा फोटोग्राफ. आता इथं जे दिसतंय तुम्हाला, हे बघा, हे जाळीसारखं काहीतरी एखादं मधमाशाच्या पोळ्यासारखं स्ट्रक्चर दिसतंय. त्यालाच काय म्हटलं, त्यानं नाव काय दिलं, सेल. सेल म्हणजेच काय, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याचं मिनिंग एकदा विचारलंय, हॉलो स्पेस किंवा लिटल कंपार्टमेंट. आणि कॉर्क हा शब्द लक्षात ठेवा. रॉबर्ट हुकनं काय एक्झामिन केलं, कॉर्क म्हणजे लक्षात ठेवायचं काय, एक लाकडाचं बुच आहे, त्याचा सेक्शन घेतला आणि मायक्रोस्कोपमध्ये बघितलं. एकदम सिम्पल आहे. आणि इयर पण लक्षात ठेवा, 1665. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, ही ॲक्च्युली डिस्कवर्ड सुबेराइज्ड सेल वॉल, नॉट लिव्हिंग सेल. नॉट लिव्हिंग, इथं सेल पाहिजे होतं, नॉट लिव्हिंग सेल. आता हे सुबेराइज्ड सेल वॉल काय आहे, म्हणजे जे काही रॉबर्ट हुकला दिसलं ते ॲक्च्युली काय होती, तर एखाद्या सेलची काय होती, सेल वॉल होती. तो सेल होता का, नाही. आणि इथं सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट आहे, नॉट लिव्हिंग सेल. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला, हू डिस्कवर्ड द सेल, फक्त सेल असेल तर तिथं आन्सर असणार आहे, म्हणजे सेलचा शोध कोण लावला, तर रॉबर्ट हुकनंच लावला. पण जर स्पेसिफिक तुम्हाला असं विचारलं, लिव्हिंग सेल कोण सगळ्यात पहिली शोधून काढली, तर तिथं अँटोनी वॉन लिव्हॅनहुक असणार. तो आपण पुढं बघणारच आहे. पण एवढं पॉईंट फक्त लक्षात ठेवा, जे सायंटिस्ट आहेत रॉबर्ट हुक, त्यांना ॲक्च्युली काय दिसलं, सेल वॉल दिसली. त्यानंतर बघा, रॉबर्ट हुक पब्लिश्ड हिज ऑब्झर्वेशन इन मायक्रोग्राफिया. पुस्तकाचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, रॉबर्ट हुकच्या पुस्तकाचं नाव आहे मायक्रोग्राफिया. त्यानंतर सायंटिस्ट एक आला, त्या सायंटिस्टचं नाव होतं अँटोनी वॉन लिव्हॅनहुक. आता हे उच्चार करायला किंवा इव्हन स्पेलिंग लिहायला सुद्धा जरासं अवघड वाटत असते आपल्याला, पण व्यवस्थित जरासं समजून घ्या. अँटोनी वॉन लिव्हॅनहुक या सायंटिस्टनं काय केलं, 1676मध्ये सगळ्यात पहिली लिव्हिंग सेल. जर स्पेसिफिक जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला, आणि एमसीक्यूला व्यवस्थित लक्षात ठेवा, क्वेश्चन काय पडत असतो तो व्यवस्थित वाचत जावा. बऱ्याच क्वेश्चनचे आपल्याला आन्सर येत असतात, पण आपण गडबडीत वाचत नाही. परत आता मी सांगतो, दोन प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. एक म्हणजे जर सिम्पल तुम्हाला विचारलं, हू डिस्कवर्ड सेल, सेलचा शोध कोण लावला, तो असणार आहे रॉबर्ट हुक. पण जर असं स्पेसिफिक जर विचारलं, सगळ्यात पहिली लिव्हिंग सेल, लिव्हिंग असं जर स्पेसिफिक शब्द असेल तर तिथं आन्सर लक्षात ठेवायचं अँटोनी वॉन लिव्हॅनहुक. त्याला फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी सुद्धा म्हणतो आपण, नुसतं अँटोनी वॉन लिव्हॅनहुक म्हटलं तरी चालतंय. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, दिस लिव्हिंग सेल वॉज बॅक्टेरिया डिस्कवर्ड फ्रॉम द रेन वॉटर ऑफ द सॉईल नेम्ड वाईल्ड ॲनेमिक्युलस. त्याला जे काही रेन वॉटर असतं त्यामध्ये काय केलं, त्यातलं रेन वॉटरचा एक ड्रॉप घेतला, स्लाईडवर ठेवला आणि काय केलं, मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलं. मग त्याला बॅक्टेरिया दिसला, ती पहिली काय झाली, लिव्हिंग सेल. आता या अँटोनी वॉन लिव्हॅनहुकनं काय केलं, आरबीसीचा पण शोध लावला आहे. त्यानंतर जे ह्युमनमध्ये स्पर्म असतात त्याचा सुद्धा शोध या सायंटिस्टनंच लावला आहे. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, दिस वॉज डिस्कवरी ऑफ फर्स्ट लिव्हिंग सेल रॉबर्ट ब्राऊन. आणखीन एक महत्त्वाचा सायंटिस्ट आहे बघा, त्याने डिस्कवर काय केलं, न्यूक्लियस. आता इथे दोन रॉबर्ट आहेत, एक आहे रॉबर्ट हुक ज्याने डिस्कवरी केली सेलची, एक आहे रॉबर्ट ब्राऊन, त्याने डिस्कवरी केली काय, न्यूक्लियस. ब्राऊन म्हटले की डोक्यात आलं पाहिजे कोण आहे, त्यानं कशाची डिस्कवरी केली, न्यूक्लियसची. त्यामुळे ते बऱ्याच वेळेला या चॅप्टरच्या रिलेटेड काय होत असतं की सायंटिस्टचं नाव, त्यानं काय डिस्कवर केलं आहे हे तुम्हाला विचारलं जातं. त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा, रॉबर्ट हुक, मी आणखीन एकदा रिपीट करतोय, डिस्कवर्ड सेल, रॉबर्ट ब्राऊन डिस्कवर्ड न्यूक्लियस, आणि फर्स्ट लिव्हिंग सेल लिव्हॅनहुक. आता त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट कुठला आहे, सेल थेरीचा.
सेल थेरीमध्ये बघा 1838 इयर आहे, महत्त्वाचा इयर. सायंटिस्टचं नाव आहे मॅथियस शेल्डेन, फक्त सरनेम लक्षात ठेवलं तरी चालते, शेल्डेन. आणि हा एक MCQचा क्वेश्चन व्यवस्थित लक्षात ठेवा. शेल्डेन हा जर्मन बॉटॅनिस्ट आहे. बॉटॅनिस्ट आणि जर्मनी कुठल्या कंट्रीला बिलॉंग करतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. एकदा नीटला MCQला क्वेश्चन पडलेला की शेल्डेन हा कुठल्या कंट्रीला बिलॉंग करतो, एवढा सिंपल क्वेश्चन होता, त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. शेल्डेन जर्मनी, जर्मनचा बॉटनिस्ट आहे तो. बॉटनिस्ट म्हणजेच काय, वनस्पती शास्त्रज्ञ. बॉटनी म्हणजे वनस्पती शास्त्र. एक्झामिन अ लार्ज नंबर ऑफ प्लांट्स अँड ऑब्झर्व दॅट ऑल प्लांट्स आर कंपोज्ड ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ सेल विच फॉर्म टिश्यू ऑफ द प्लांट. आता हे आपल्याला माहितीच आहे बेसिक, फक्त त्याचा शोध कोण लावला स्पेसिफिक प्लांटमध्ये तर जर्मन बॉटनिस्ट, सायंटिस्टचं नाव आहे शेल्डेन. शेल्डेन फक्त सरनेम लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट बघा. ॲट अबाउट द सेम टाइम, म्हणजे त्याच दरम्यान एक आणखीन एक सायंटिस्ट होता, थिओडर शॉन. व्यवस्थित सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवा. तो कोण आहे, ब्रिटिश झुलॉजिस्ट. आता हे दोन्ही सायंटिस्ट का महत्त्वाचे आहेत, दोन्ही सायंटिस्टने एकत्र येऊन सेल थेरी सांगितली आपल्याला. जर्मन बॉटनिस्ट कोण आहे, तर पहिला कोण होता, शेल्डेन. आता जो बघतोय तो कोण आहे, शॉन आहे. शॉननं काय केलं, तो कोण आहे, पहिलं त्याची कंट्री कुठली आहे, ब्रिटन आहे, ब्रिटिश आहे, आणि तो झुलॉजिस्ट आहे. असं एकदा सुद्धा क्वेश्चन पडलेला की बॉटनिस्ट कोण आहे आणि झुलॉजिस्ट कोण आहे, ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे व्यवस्थित. डिफरंट टाइप्स ऑफ, आता हा कोण आहे, झुलॉजिस्ट आहे, मग तो काय करणार आहे, ॲनिमल सेलचा अभ्यास करणार आहे. अँड रिपोर्टेड दॅट हॅड थिन आउटर लेअर विच टुडे इज नोन ॲज प्लाझ्मा मेम्ब्रेन. व्यवस्थित जरा लक्षात ठेवा, कारण बऱ्याच वेळेला आपण कम्पेअर करत असतो ॲनिमल सेल आणि प्लांट सेल. ॲनिमल सेलच्या बाजूला जे कवरिंग असतं, त्याला काय म्हणायचं, प्लाझ्मा मेम्ब्रेन. कारण एक डिफरन्स आपण पाठ करत असतो बघा, तुम्हाला आठवत असेल प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये. इन ॲनिमल सेल सेल वॉल इज अब्सेंट. प्लांट सेलमध्ये काय असतो, तो सेल वॉल प्रेझेंट असते, आणि जे आउटर साईडला आपल्याला दिसत असतं ते असतं सेल मेम्ब्रेन. ते सगळं आपण आज या चॅप्टरमध्ये समजूनच घेणार आहे. कुठले कुठले पार्ट आहेत एखाद्या सेलमध्ये असतात, सेल ऑर्गॅनिज असू दे किंवा सेल एन्व्हलप असू दे. त्यानंतर बघा, ही ऑल्सो कॉन्क्लुडेड बेस्ड ऑन हिज स्टडीज ऑन प्लांट टिश्यूज दॅट द प्रेझेन्स ऑफ सेल वॉल इज अ युनिक कॅरेक्टर ऑफ प्लांट सेल. आता हे आपल्याला माहीतच आहे, फक्त या सायंटिस्टने शोधून काढलं. प्रेझेन्स ऑफ सेल वॉल इज द युनिक कॅरेक्टर ऑफ प्लांट सेल. मग दोन कामं व्यवस्थित लक्षात ठेवा शॉनची. एक म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनचा शोध, त्यानंतर एक स्पेसिफिक असं युनिक कॅरेक्टर आहे कुणामध्ये, प्लांट सेलमध्ये, ते कोण सांगितलं आपल्याला, शॉन. ऑन द बेसिस ऑफ दिस शॉन प्रपोज्ड अ हायपोथेसिस दॅट द बॉडीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट आर कंपोज्ड ऑफ सेल अँड प्रोडक्ट ऑफ सेल. आता एखादं ॲनिमल असेल किंवा प्लांट असेल, दोन्ही पण ते असतात, मल्टीसेल्युलर असतात. दोघांच्या मध्ये पण स्मॉलेस्ट युनिट काय आपल्याला माहिती आहे, स्ट्रक्चरल फंक्शनल, तर सेल. मग ते जे काही एखादं कॅरेक्टर दाखवत असतात, किंवा आता सपोज आपण कन्सिडर करूया, आता आपल्या बॉडीमध्ये काय असतात, आरबीसी असतात. आरबीसी एक स्पेसिफिक सेल झाली, त्याचं फंक्शन आहे ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन अँड CO2. म्हणजे एखादं जर सेल ते फंक्शन करत असेल तर ते म्हणजे सेल काय करत असते, प्रत्येक सेलला ऑक्सिजन लागत असतो. तसंच म्हणजे आपलं काय झालं, बॉडीचं फंक्शन झालं. आपण ऑक्सिजन कन्झ्युम करतोय, पण तो ऑक्सिजन कशासाठी लागतोय आपल्याला, आपण जे फूड कन्झ्युम केलंय त्याच्या ऑक्सिडेशनसाठी. का, तर आपल्याला काय पाहिजे, एनर्जी पाहिजे. प्रत्येक चॅप्टर आपला 11वीचा असू दे किंवा 12वीचा असू दे, बऱ्याच काही काही गोष्टी इंटरेस्टिंग आहेत, पण त्या आपल्याला व्यवस्थित समजल्या पाहिजेत. तितक्या त्या फार अवघड अशा नसतात, फक्त आपल्याला व्यवस्थित कळल्या पाहिजेत. पुढचा बघा पॉईंट. शेल्डेन अँड शॉन टुगेदर फॉर्म्युलेटेड द सेल थेरी. सायंटिस्टचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. या दोन सायंटिस्टनी, एक आहे जर्मन बॉटनिस्ट, एक आहे ब्रिटिश झुलॉजिस्ट, दोघांनी एकत्र येऊन आपल्याला काय सांगितलं, सेल थेरी. दिस थेरी हाऊएव्हर did not explain as to how new cell were formed. आता इथे काय सांगितलं बघा, या थेरीनं एक गोष्ट एक्सप्लेन केली नाही. कुठली एक्सप्लेन केली नाही, एखादी नवीन सेल कशी नक्की तयार होते. कारण ही जी काही सेल थेरी आहे त्यात जे काही पॉईंट इन्क्लूड केलं ते बरोबरच आहेत, पण एखाद्या नवीन जीवाची उत्पत्ती कशी होते हे त्यात असं प्रॉपर मेन्शन केलं नाही. पुढचा पॉईंट बघा, आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि अल्टरनेट इयरला हा क्वेश्चन पडत असतोय, त्यामुळे हा MCQचा नीट आणि CETच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. बघा, रुडॉल्फ विर्कॉ, इयर लक्षात ठेवा 1855. इयरचं काय, 1855. सायंटिस्टचं नाव विसरू नका, रुडॉल्फ विर्कॉ. फर्स्ट एक्सप्लेन्ड दॅट द सेल्स डिवाइड अँड न्यू सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम
प्री एक्झिस्टिंग सेल. आणि हे जे स्टेटमेंट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बघा, ओमनिस सेल्युलाई सेल्युली. मी परत एकदा रिपीट करतोय, कधी पण जर हे वाक्य जर तुम्हाला विचारलं हू डिस्कवर्ड किंवा गिव्ह द टर्म, तर आणि हा स्पेसिफिक शब्द असतोय बघा ओमनिस सेल्युलाई सेल्युली. हे कोण सांगितलं? रुडॉल्फ विर्कॉ. आणि ह्याचं मिनिंग काय की ऑल सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. एखादा जर सेल असेल तर तो पहिला काय तर सेल असणार. आता आपल्याला माहिती आहे की एखादी सेल डिवाइड होत असते. आपण कन्सिडर करूया अमिबाय, एक अमिबाय तो झाला डिव्हाइड आणि ते 2 डॉटर सेल तयार झाल्या, म्हणजे एका सेलपासूनच काय झालं, पुढची सेल तयार झाली. आणि हे सांगितलं कोण फक्त? तर रुडॉल्फ विर्कॉन. आता हे या पाठीमागं बरेच काय सायंटिस्टने त्यांचे सिद्धांत मांडलेत की एखादं जीवाची उत्पत्ती कशी होते. आपल्याला एक 12वीचं एक चॅप्टर आहे, चॅप्टरचं नाव आहे ओरिजिन अँड इव्हॉल्युशन, चॅप्टरचं नाव आहे. त्यामध्ये आपण बघणार आहे सगळं जरा बेसिक, म्हणजे सगळ्या गोष्टीची सुरुवात कशी झाली ते. त्यानंतर बघा, आणि हे वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा, मी आणखीन एकदा रिपीट करतोय, एक्झामिनरचा सगळ्यात फेवरेट क्वेश्चन असतो, ओमनिस सेल्युलाई सेल्युली हे कुठल्या सायंटिस्टने सांगितले, त्याचं मिनिंग काय? ऑल सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे पहिला काहीतरी सेल असणार आहे, त्या सेलपासूनच नवीन सेलची काय होणार आहे, उत्पत्ती होणार आहे. सायंटिस्टचं नाव आहे रुडॉल्फ विर्कॉ. ही मॉडिफाईड द हायपोथेसिस ऑफ शेल्डन अँड शॉन टू गिव्ह द सेल थेरी फायनल शेप. आता त्याच्या अगोदर म्हणजे हे कशासाठी महत्त्वाचं आहे प्री एक्झिस्टिंग सेलचं, ते आपण एका चॅप्टरमध्ये बघणारच आहे. पण जरा असं मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतो, हे काय तुम्हाला इन डिटेल एवढं विचारणार, पण नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचं आहे थोडंसं. सायंटिस्टचं नाव आहे बघा एका फ्रान्सिस रेड्डी. तर जराशी मी त्याची पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला. अगोदर 1600 किंवा 17व्या शतकात काय होतं की काही शक्यतो सायंटिस्ट हे सिद्धांत मांडायचे. कधी तर तुम्हाला गेलं सुद्धा असेल की या एखाद्या सायंटिस्टचा हा सिद्धांत आहे, त्याच्यावर काही एक्सपेरिमेंटल प्रूफ नंतर मिळायचे आपल्याला, पण काही जण सिद्धांत मांडायचे हे असं काहीतरी झालं असेल. आता सगळ्यात म्हणजे काही जे आपल्याला माहिती आहे की धार्मिक गोष्टींचा पगडा होता, आपल्याला माहिती आहे. आपण इतिहासात भूगोलमध्ये इतिहासात शक्यतो भूगोलमध्ये सुद्धा काही ज्या गोष्टी आहेत, म्हणजे पृथ्वीचं जे गॅलिलिओच्या रिलेटेड जे काय होतं, जरासं धर्माचा प्रभाव होता, आपल्याला माहिती आहे एवढं बेसिक. आता तुमच्या स्क्रीनवर जी डायग्रॅम दिसते ती डायग्रॅम आहे, एक सायंटिस्ट आहे, सायंटिस्टचं नाव आहे फ्रान्सिस्को रेड्डी. फ्रान्सिस्को रेड्डी, रेड्डी नाही सॉरी, रेड्डी नाव आहे त्याचं, रेड्डी REDI असं सायंटिस्टचं नाव आहे. ते सायंटिस्टचं नाव मेन्शन करायला पाहिजे तुम्ही, फ्रान्सिस्को रेड्डी. आता याची सुरुवात कशापासून झाली? एक सायंटिस्ट होता ॲरिस्टॉटल, सायंटिस्टचं नाव काय होतं? ॲरिस्टॉटल. त्या ॲरिस्टॉटलने एक थेरी सांगितली, स्पॉन्टेनियस जनरेशन थेरी. तर असा नवीन शब्द आहे स्पॉन्टेनियस, म्हणजे त्याला आपण शब्द वापरतो नॅचरल, त्याचं मिनिंग आहे, किंवा एखाद्या गोष्टीसाठी दुसरा कुठला कारक घटक जर गरजेचा नसेल तर त्याला सुद्धा स्पॉन्टेनियस असा शब्द वापरतात. आता हे जे स्पॉन्टेनियस आहे, स्पॉन्टेनियस जनरेशन थेरी, ती काय सांगत असते की कुठली तर अशी ईश्वरी शक्ती आहे की ज्याच्यामुळं एखाद्या सेलची, एखाद्या जीवाची काय झाली, उत्पत्ती झाली, हे सांगत असते स्पॉन्टेनियस जनरेशन थेरी. म्हणजे थोडक्यात एखादी नॉन लिव्हिंग गोष्ट असेल, त्या नॉन लिव्हिंग गोष्टींपासून काय होत असतं, एखादी बॅक्टेरिया म्हणून किंवा एखादं, आता एक साधं सोपं एक्झाम्पल सांगतो मी. ॲरिस्टॉटलने हे कशाच्या आधारावर सांगितलं, जे काही मीठ असतं, मीठ म्हणजे त्याला मटण किंवा जे काही ते ब्रॉथ वगैरे असतं, त्या मीठमधून, मीठ म्हणत नाही मी, मीठ म्हणतो, इंग्लिशमधलं मीठ म्हणजे मांस, त्या जर एक कन्सिडर केलं आपण तर त्याच्यावर काही दिवसांनी काय होत असते की एखाद्या बॅक्टेरियाची किंवा जे काही मॅगेट्स असतात त्याची काय होत असते, ग्रोथ होत असते. त्याची ग्रोथ आपल्याला दिसते काही दिवसांनी, थोडंसं ते सडल्यावर वगैरे. पण हे कशामुळे झालं तर तिथं काय तर स्पॉन्टेनियस जनरेशन थेरी ॲरिस्टॉटलने त्या बेसिसवर सांगितली. म्हणजे एखाद्या नॉन लिव्हिंग गोष्टीपासून, त्यामध्ये जीव असतात, ते फक्त जीवाची उत्पत्ती होत असते. कुठल्याही एखाद्या लिव्हिंग थिंगची, म्हणजे आता जे रुडॉल्फ विर्कॉनं सांगितलं, जरा असं डोक्यावरनं जात असतील मी जे काय बोलतोय ती गोष्टी, फक्त जरा इमॅजिन करा. एक कोणतर ॲरिस्टॉटल नावाचा सायंटिस्ट आहे, त्यानं घेतलं मटण म्हणण्यापेक्षा मीठ म्हणायला पाहिजे त्याला, त्यानं घेतलं मीठ घेतलं, मीठचं ब्रॉथ घेतलं, आणि त्याच्यावर त्याला काय दिसून आलं की तर वेगवेगळे मॅगेट्स डेव्हलप झाले आहेत त्याच्यावर, म्हणजे काही जे आळ्यासारखे असे दिसत असतात किंवा बॅक्टेरिया म्हणूया आपण, ते त्याला डेव्हलप झालेले दिसले. मग त्याच्यावरनं त्यानं काय सांगितलं की नॉन लिव्हिंग गोष्टींपासूनच काय लिव्हिंग थिंग होत असतात, एकदम सिम्पल. त्यानंतर असे बरेच काही सायंटिस्ट आले, त्या सायंटिस्टने सुद्धा काही त्यांची मतं मांडली. आता एक महत्त्वाचं फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं, फ्रान्सिस्को रेड्डी. त्या फ्रान्सिस्को रेड्डीनं काय केलं, म्हणजे हे मीठचंच आहे ब्रॉथ, त्यामध्ये काय केलं बघा, एका जारमध्ये कन्सिडर केलं आणि तो फ्लास्क काय केला, कम्प्लीट सील केला. सील केला. एक जार घेतला, त्याच्यावर एक फडकं घातलं, म्हणजे ते थोडंसं पोरस होतं, बारके त्याला छिद्र होती.
त्यानंतर एक कम्प्लिटली ओपन ठेवला. काय केलं, एक कम्प्लिटली ओपन ठेवला. मीठ घेतलं, मीठ म्हणजे माऊस म्हणतो आपण त्याला. आणि हे टोमॅटो नाही, लक्षात ठेवा. काही काही वाटलं टोमॅटोचं स्लाइस आहे, पण हे काय मीठ आहे. मीठ असा शब्द वापरला मी. आता इथं बघा फ्लास्क काय आहे, सील्ड आहे. आता इथं फ्लाईज जरी आले तरी ते त्यांचे एग्स आहेत ते ले करू शकणार नाहीत. एग्स काय करू शकणार नाहीत, ले करू शकणार नाहीत, कारण फ्लास्क हा कम्प्लिटली काय सील्ड आहे. आता सेकंड बघा, इथं जे बारके बारके पोर्स आहेत तिथं वर कपड्यावर जे दिसते काय आपल्याला दिसते, तर बारके बारके तिथं एग्स काय केलेत, ले केले त्या फ्लाईजनी. त्यानंतर जो थर्ड आहे बघा, त्या थर्डमध्ये काय झालं, तो फ्लास्क ओपन आहे, तो जार काय ओपन आहे. त्यामध्ये इथं काय दिसते आपल्याला, त्या जे काही मीठ आहे त्याच्यावर कशाची ग्रोथ झाली, तर वेगवेगळ्या मॅगेट्सची ग्रोथ झालेली आपल्याला दिसते. आता हे सिम्पल काय सांगितलं या एक्सपेरिमेंटवरनं, की हे जे फ्लाईज आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी, तर या मॅगेटच्या ग्रोथसाठी म्हणूया आपण. म्हणजे एखाद्या प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग थिंगपासूनच काय झालं, नवीन कुठलीतरी गोष्ट काय होत असते, इव्हॉल्व्ह होत असते, प्रोड्यूस होत असते. पण या गोष्टीला सुद्धा तशी अशी मान्यता मिळाली नाही. बरीच कारणं होती त्या पाठीमागं. काही शास्त्रज्ञांची मतभेद होते म्हणून आपण. पण सुरुवातीला जे काही त्याला एक शब्द वापरतो, प्रिस्ट किंवा फादर, जे चर्चमध्ये असतात, किंवा त्याला एक पादरी म्हणून एक शब्द, पादरीला प्रिस्ट असं म्हणायचं, चुकीचा अर्थ काढू नका. पादरी म्हणजे प्रिस्ट इंग्लिशमधलं. आता इथं काय समजून घ्यायचं आहे, तिथं आणखीन एक सायंटिस्ट होता, एक निधम म्हणून एक सायंटिस्ट होता, काहीतरी जॉन निधम म्हणून. पहिला फ्रान्सिस्को रेड्डी. आणि मी जे फक्त सांगतोय ते समजून घ्या, हे तुम्हाला इन डिटेल ह्याच्यावर काही क्वेश्चन विचारणार नाहीत. फक्त ते प्री एक्झिस्टिंग सेल आलं आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला, त्याचं जरासं मिनिंग समजलं पाहिजे म्हणून. पहिला मी काय सांगितलं, फ्रान्सिस्को रेड्डी. त्यानं काय केलं, तर 3 जार घेतले, एक ओपन ठेवला, एकावर एक पोरस कापड घातलं आणि एकावर तो कम्प्लिटली बंद केला. म्हणजे त्यानं सांगितलं, फक्त सिम्पल कॉन्क्लुजन काय सांगितलं, फ्लाईज रिस्पॉन्सिबल आहेत त्या मॅगटच्या ग्रोथसाठी. त्यानंतर सायंटिस्ट होता एक जॉन निधम म्हणून एक सायंटिस्ट होता. त्या मीठ घेतलं, बॉईल केलं आणि काय केलं, काही दिवसांनी काय झालं, त्यामध्ये ग्रोथ झाली. म्हणजे सुरुवातीला जे बॅक्टेरिया होते ते हीटचा यूज केल्यामुळे ते काय झाले, किल झाले. आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यामध्ये काय झाली, त्या मीठमध्ये काय झाली, तर बॅक्टेरियाची, मॅगटची काय झाली, ग्रोथ झालेली दिसून आलं. मग या सायंटिस्टनं सुद्धा काय सांगितलं, की सपोर्ट केला स्पॉन्टेनियस जनरेशन थेरीला. स्पॉन्टेनियस जनरेशन थेरीज म्हणजेच काय, कुठल्याही कारक घटकाशिवाय जीवाची उत्पत्ती होते, थोडक्यात एवढं समजून घ्या. त्यानंतर एक सायंटिस्ट आला, सायंटिस्टचं नाव काय होतं, तर लॅझारो स्पॅलझानी. आता या सायंटिस्टनं काय केलं, की ब्रॉथ म्हणजे जे काही मीठचा ब्रॉथ आहे तो हीट केला, फ्लास्क ओपन ठेवला, तिथं काय झाली, ग्रोथ झाली बॅक्टेरियाची. त्यानंतर सेम एक्सपेरिमेंट, फ्लास्क काय केलं आहे, सील्ड केला आहे, तिथं ग्रोथ झाली नाही. एकदम सिम्पल एक्सपेरिमेंट आहे. मग त्यावरून काय दिसून आलं, की एखाद्या गोष्टीची म्हणजे त्या जे काही मॅगेट्स असतील किंवा बॅक्टेरिया असतील त्याची ग्रोथ होण्यासाठी कुठले तरी कारक घटक काय असतात, रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे ही जी काही स्पॉन्टेनियस थेरी आहे ती डिस्प्रूव्ह केली. कोण केली, तर सायंटिस्टचं नाव काय आहे, लॅझारो स्पॅलझानी. आता हे मी जरा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतोय, कारण जरा तुम्हाला प्री एक्झिस्टिंग सेल समजलं पाहिजे. त्यानंतर जो सायंटिस्ट होता सगळ्यात महत्त्वाचा, तो कोण होता, लुईस पाश्चर. तर तुम्हाला शब्द गेला असेल, प्रोसेस गेली असेल, पाश्चरायझेशन. आता इथं काय झालं आहे बघा, त्या सायंटिस्टनं काय केलं, की जे आणि स्पेसिफिक तुम्हाला MCQला क्वेश्चन पडत असतो, नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सांगतोय. त्या एक्सपेरिमेंटला म्हणायचं स्वान नेक एक्सपेरिमेंट. सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवा, तर लुईस पाश्चरचा एक्सपेरिमेंट आहे स्वान नेक एक्सपेरिमेंट. स्वान नेक का म्हटले, जशी बगळा नाही त्याला काय म्हणतो आपण, हंस, त्याची जशी अशी मान असते तशा पद्धतीने काय दिसतं आपल्याला, तर हा कशाचा, या बॉटलचा नेकचा पार्ट दिसतोय बघा, इथं दिसतोय बघा आपल्याला. आता त्यामध्ये काय झालं बघा, हीट अप्लाय केली, फ्लास्क काय आहे तिथं लक्षात ठेवायचं, तसंच ठेवला. बॅक्टेरिया कुठलेही तिथं अब्सेंट आहेत थोडक्यात. त्यानंतर बघा हीट अप्लाय केली. आता इथला पार्ट काय केलं, नेकचा पार्ट काय केला, रिमूव्ह केला आणि बॅक्टेरियाची काय झाली, ग्रोथ झाली. जर असं टिल्ट केलं तरी सुद्धा काय होते, बॅक्टेरियाची ग्रोथ होते. आता ही जी काही स्वान नेक आहे, त्यामुळं काय झालं, की एखादी जर स्पोर्स असतील जे आपल्या हवेत असतात, एखादे जर स्पोर्स असतील, काही न दिसणाऱ्या काही गोष्टी असतील म्हणूया आपण, ते जर ह्याच्या थ्रू जर आले तर काय होणार आहेत, की आता असं त्याचं त्यामध्ये काय असणार, असं कॉइलिंग वगैरे असल्यामुळं, स्ट्रेट जर ट्यूब असती तर गोष्ट वेगळी होती. पण इथं काय झाले, जे सगळे असे इथं आपल्याला पार्ट दिसतोय बघा, तिथं काय झाले, ते पार्टिकल काय झाले, थोडक्यात ट्रॅप झाले म्हणू शकतोय आपण. पार्टिकल काय झाले, ट्रॅप झाले. आता इथं काय झालंय बघा, त्यामुळं काय झालं, की पार्टिकल सगळे असे ट्रॅप झाल्यामुळं की कुठल्याही प्रकारची आपल्याला इथं ग्रोथ दिसून येत नाही. कशामध्ये, तर या स्वान नेक एक्सपेरिमेंटमध्ये
फक्त एवढं लक्षात ठेवा की स्वानने एक एक्सपेरिमेंट जी स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी आहे ती काय डिस्प्रूव्ह केली, कोण? लुईस पाश्चर. तुम्हाला फक्त 2च पॉईंट लक्षात ठेवायचे. लुईस पाश्चर म्हटलं की डोक्यात आलं पाहिजे हा सायंटिस्ट आहे, एक्सपेरिमेंटचं नाव आहे स्वान नेक एक्सपेरिमेंट. आता जे काही मी पॉईंट सांगितलेत म्हणजे फ्रान्सिस्को रेड्डीचा असू दे, स्पेलेन्झीचा असू दे किंवा ते निधमचा असू दे, इन डिटेल तुम्हाला एवढं विचारत नाहीत. जेव्हा क्रॅश कोर्स आपण घेत असतो तेव्हा तुम्हाला मी जरा त्यातले आणखीन जराशी इन डिटेल पॉईंट सांगतो. पण हे मी का सांगितले त्या पाठीमागे रिझन आहे, लक्षात ठेवा. काही सायंटिस्टने असं सुद्धा मत होतं म्हणजे 17व्या-16व्या शतकात की एखाद्या रॅटच्या, तर म्हणजे एक सायंटिस्ट होता त्याचं नाव होतं काय बरं, एक बप्पिस्टा म्हणून एक काय तर सायंटिस्ट होता. त्यानंतर त्याच्याबरोबर कोण होतं, वॉन हेल्मंट. त्या सायंटिस्टने एक सिद्धांत मांडला, असा मांडला की थोडासा वियर्ड आहे ऐकायला, की जर एखाद्या रॅट म्हणजे जे काही म्हैस आहेत म्हणे आपण, उंदीर असतील, त्याची कशी ग्रोथ होत असते म्हणजे उंदीर थोडक्यात कसे तयार होत असतात ग्रोथ म्हणण्यापेक्षा, तर जे काही घामालेले कपडे आहेत, ज्याला असं स्वेट वगैरे झालेले जे काही कपडे आपले जे काय असतील ते जर आपण ते व्हीट किंवा मेज ह्याच्या ते जी काही बोंड असतात त्याला जर गुंडाळलं तर त्यापासून काय होते, उंदराची उत्पत्ती होते. असा एक सिद्धांत मांडलेला सायंटिस्टनी. सायंटिस्टचं नाव होतं वॉन हेल्मट आणि बप्पिस्टा असं काय तर दुसऱ्या एका सायंटिस्टचं नाव आहे. म्हणजे थोडेसे वियर्ड फॅक्ट आहेत, पण अगोदर 17व्या शतकात असे सिद्धांत मांडले जायचे. मग त्या सगळ्या थेरीजला डिस्प्रूव्ह करण्यासाठी प्रॉपर विथ कॉन्क्लुजन हे एक्सपेरिमेंट सगळ्यात शेवटचा जो बेंचमार्क आहे आणि त्याच्यावर MCQचा तुम्हाला क्वेश्चन पडत असतोय, तो सायंटिस्ट कोण आहे? लुईस पाश्चर. त्यानं सांगितलं की एखाद्या कुठल्या पण गोष्टीची उत्पत्ती होण्यासाठी त्या अगोदर तिथं कोणतं कारक घटक असतो, म्हणजे एखाद्या जीवापासूनच नवीन जीवाची काय होते थोडक्यात उत्पत्ती होत असते. हे एक्सपेरिमेंटली प्रूफ कोण केलं, तर सायंटिस्टचं नाव आहे लुईस पाश्चर आणि एक्सपेरिमेंटचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, स्वान नेक एक्सपेरिमेंट. त्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे बघूया आपण की सेल थेअरीमध्ये काय बघा, आता काय कुठले पॉईंट इन्क्लूड केलेत. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स आर कंपोज्ड ऑफ सेल्स अँड प्रोडक्ट ऑफ सेल आणि ऑल सेल्स आर राईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य कोण ॲड केलं, तर महत्त्वाचा सायंटिस्ट कोण आहे? रुडॉल्फ विर्चॉ. आता इथं मी आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमधले काही पॉईंट्स ॲड केले ते बघूया आपण. जे पहिलं जे सांगितलं तिथं थोडेसे NCERTमधले जरासे व्यवस्थित आहेत आणि जरा ते MCQच्या दृष्टीनं महत्त्वाचे, त्यामुळे मी एक्स्ट्रा जरा काही पॉईंट सांगितलेत. आता बघा, सेल इज कॉल्ड एज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शन युनिट ऑफ लाईफ ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅपेबल ऑफ इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स अँड कॅन परफॉर्म ऑल द फंक्शन्स ऑफ लाईफ. आता सिम्पल तुम्ही डेफिनेशन एवढी लक्षात ठेवली तरी चालते की सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आता हे असं का म्हटलंय बघा, कारण मगाशी मी सांगितलं, तर जर आपण कन्सिडर करूया एखादा आपल्या बॉडीमधलं ऑर्गन आहे, आपण कन्सिडर करूया की स्टमक आहे आपल्या बॉडीमध्ये. काय असतं? स्टमक असतं. त्या स्टमकमध्ये पुढं काय पाहिजे त्याला, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. फक्त एक सिम्पल एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया, स्टमक आहे. त्या स्टमकमध्ये काय होत असतं आपल्याला माहिती आहे, HCl सिक्रेट होत असतं आणि आपल्या फूडचं काय होत असतं, डायजेशन होत असतं. वेगवेगळे एन्झाईमसुद्धा सिक्रेट होत असतात. त्याला गॅस्ट्रिक ज्यूस म्हणतो आपण, ते आपण बघणारच आहे ह्युमन न्यूट्रिशनमध्ये. पण स्पेसिफिक एक सेलचं नाव सांगतो मी, एक ऑक्सिंटिक सेल असतात किंवा दुसरे काही सेल असतात, चिप सेल असतात. ते एन्झाईम सिक्रेट करायचं किंवा ॲसिड सिक्रेट करायचं काम करत असतात. म्हणजे इथं काय होतं, एखादा स्पेसिफिक सेल आहे तो काय तर त्याचं फंक्शन करतोय, मग ते प्रॉपर एखाद्या टिश्यूचं, एखाद्या ऑर्गनच्या फंक्शनसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, तर तो सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट कोण आहे? सेल. त्यामुळे डेफिनेशन आपण असं का म्हणत असतोय की स्ट्रक्चर म्हणजे काय, संरचना म्हणत असतोय, आणि फंक्शन म्हणजे क्रिया किंवा आपण त्याला काय म्हणत असतो, त्याचं जे काही काम असेल ते. त्यामुळे डेफिनेशन व्यवस्थित समजून घ्या, सोप्या एकदम. स्ट्रक्चरल आणि फंक्शन युनिट ऑफ लाईफ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि ते कशाला कॅपेबल असतील? इंडिपेंडंट एक्झिस्टन्ससाठी. कारण प्रत्येक सेलला काय ना काहीतरी एक्झिस्टंट आहे, प्रत्येक सेलला काय स्पेसिफिक असं काय फंक्शन आहे, म्हणजे या सेलनं हे फंक्शन करायचं आहे. कारण आपल्या बॉडीमध्ये सुद्धा तशाच गोष्टी असतात, त्या आपण पुढं बघणार आहे, एक चॅप्टरमध्ये क्लिअर करणार आहे. टू सी द सेल क्लिअरली वी नीड अ मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप म्हणजे आपल्याला माहिती आहे काय आहे ते. द लार्जर सेल कॅन बी सीन थ्रू द सिम्पल मायक्रोस्कोप. इथे सिम्पल मायक्रोस्कोप पाहिजे होतं, शब्द LE राहिले. बट टू द स्मॉलर सेल्स वी रिक्वायर कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता हे सिम्पल मायक्रोस्कोप काय असतात आणि कंपाऊंड काय असतात, तुम्हाला मी पुढे इमेज दाखवतोच. सिम्पल मायक्रोस्कोप कॅन मॅग्निफाय इमेज 50 to 100 times, बट कंपाऊंड मायक्रोस्कोप कॅन डू सो 1000 times ऑर मोर. आता जे तुम्ही कधी तर आता भविष्यात 11वी-12वीला तुम्ही शाळेतसुद्धा कधीतर यूज केला असेल, पण 11वी-12वीला आपल्याला जराशी यूज करायला लागतात मायक्रोस्कोप, आणि डिग्रीला तर यूज करायलाच लागतात. आता कुठल्या मायक्रोस्कोप आपण कुठले यूज करत असतो. आता जो पहिला दिसतो त्याला म्हणायचं सिम्पल मायक्रोस्कोप. त्यामध्ये फक्त एक सिम्पल काय आहे,
लेन्स आहे. एक लेन्स असते, त्या लेन्सच्या थ्रू इथं पण एक स्लाईड असते आणि तिथं पण वरच्यावर काय करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो. आता इथं मायक्रोस्कोपचं मी सगळं स्ट्रक्चर सांगत बसत नाही कारण त्यात काही इतकं महत्त्वाचं नाही. त्यानंतर जो सेकंड आहे त्याला म्हणायचं काय, कंपाऊंड मायक्रोस्कोप. पण आपल्या लॅबोरेटरीमध्ये थोडेसे वेगळे असतात, हे जर असे ॲडव्हान्स आहेत. पहिलं काय झालं, एक लेन्स आहे एक सिम्पल, त्याला काय म्हटलं, सिम्पल मायक्रोस्कोप. जे कंपाऊंड असतात त्यामध्ये काय असतं बघा, इथं एक लेन्स असते, त्यानंतर इथं एक लेन्स असतं. तर इथं 3 प्रकारचे लेन्स असतात. एक असते 100x, 50x, 45 आणि 10x असते. 10, 45 आणि 100x लेन्स असते आणि इथं 10x एक लेन्स असतात. मी जे काय सांगतो ते तुमच्या डोक्यात पटकन जाणार नाही कदाचित. तुम्हाला म्हणजे ते तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला बेसिक जरासं स्ट्रक्चर, त्याचं फंक्शन, कुठल्या कुठल्या पार्टचं तुम्हाला असते कंपाऊंड मायक्रोस्कोपचं. फक्त इथं लक्षात ठेवा, मी काय काय बेसिक सांगतो. इथं लेन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, इथे एक लेन्स असते, इथनं आपण डोळा असं लावत असतो आणि बघत असतो आणि इथे एक स्लाईड ठेवलेली असते या पार्टवर. कारण तुम्हाला आता मी नावं अशी सांगत बसलो की मायनर आर्क, मेजर आर्क किंवा ऑब्जेक्टिव्ह लेन्स, ते डोक्यात काही जाणार नाहीत. फक्त मी एकदम बेसिक लेवलला सांगतोय. आणि खाली इथे एक काय असते, मिरर असतो एक प्रकारचा, मग जो काही लाईट ॲडजस्ट करण्यासाठी, रिफ्लेक्ट करण्यासाठी हेल्प करत असतो. कारण इथून खालून असा जो काही सूर्यप्रकाश आहे तो इथं पडत असतो खालून आणि ते आपल्याला जराशा जे काही स्लाईडवर आपण बघतो ते थोडंसं क्लिअर दिसत असतं, त्यासाठी आपण यूज करत असतो. आणि हे कशामध्ये बघतो आपण, कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये. फक्त सिम्पलमध्ये एक सिंगल लेन्स आहे, कंपाऊंडमध्ये बऱ्याच लेन्स असतात, एवढंच फक्त डोक्यात ठेवा. कारण बेसिक मी आता स्ट्रक्चर इथं तुम्हाला सांगू शकत नाही मायक्रोस्कोपचं. त्यानंतर जे स्क्रीनवर दिसतं त्याला म्हणायचं लाईट मायक्रोस्कोप. त्याला काय म्हणायचं, लाईट मायक्रोस्कोप. आणि हे शक्यतो तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लेवललाच यूज करू शकताय. कारण डिग्री लेवलला कधी शक्यतो जे काही कंपाऊंड मायक्रोस्कोप असतात त्याच्यावरच काम चाललेलं असतं. एखादा जर प्रोजेक्ट वगैरे असेल किंवा काय तर रिसर्चमध्ये तुम्ही हे लाईट मायक्रोस्कोप यूज करू शकताय, ते पुढं पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेला. आत्ता त्याचं काही काम नाही. आणि त्यामध्ये फक्त फरक काय असतो, सगळं लेन्स वगैरे सगळ्याच गोष्टी सेम असतात. फक्त फरक एवढा असतो की इथं जी लाईट असते, इथं आपण सनलाईटचा यूज करत असतोय कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये, पण जे लाईट मायक्रोस्कोप आहे त्यामध्ये इथे एक बल्ब असतो आणि तो लाईट काय करत असतो, इमिट करत असतो. एकदम सिम्पल मेकॅनिझम आहे. आणि त्यानंतर जो एकदम कॉम्प्लेक्स असतो तो असतो कुठला, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हा जो सगळा जो तुम्हाला काय स्ट्रक्चर दिसते ते कशाचा आहे, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचं इमेज आपल्याला इथं अशी मॉनिटरवर, स्क्रीनवर दिसत असते, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आणि हे शक्यतो जे काही मोठ्या मोठ्या लॅब असतात तिथं ते असतात, म्हणजे मोठे मोठे असे शास्त्रज्ञ तिथं ते अभ्यास करत असतात थ्रू इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. पण तुम्ही तुमच्या कॉलेजच्या एक्सपेरिमेंटमध्ये किंवा जे काही प्रॅक्टिकल्स असतील त्यामध्ये सिम्पल किंवा फार फार तर कंपाऊंड मायक्रोस्कोपचा काय करणार आहे, यूज करणार आहे. त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला सांगतीलच तुमचे कॉलेजचे शिक्षक. त्यानंतर बघा, इन द मायक्रोस्कोप वी यूज द लॅबोरेटरी अ बीम लाईट इज यूज मेक थिंग्स विजिबल, हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ लाईट मायक्रोस्कोप. जे मगाशी मी सेकंड तुम्हाला जी इमेज दाखवली ती लाईट मायक्रोस्कोपची होती. टू सी द इंटेरियर ऑफ सेल वी नीड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. त्यामध्ये सुद्धा बरेच टाईप्स असतात, SEM आणि TEM म्हणून असं स्कॅन, आणि दुसरं काय असतं ट्रान्समिशन. ते काय तुम्हाला एवढे इन डिटेल आत्ता विचारत नाहीत. फक्त मॅग्निफिकेशन किती होते बघा, 5 लाख पट अधिक त्याचं काय होते, इमेज काय होते, थोडीशी मॅग्निफाय होते. एकदम सिम्पल आहे. बऱ्याच प्रकारचे मायक्रोस्कोप आहेत. आता मी तुम्हाला आजच्या लेक्चरला काय काय सांगितलं बघा. बेसिक मी जरासं आपलं ओव्हरव्ह्यू सांगितलं आहे काय येतो, आणि पुढच्या लेक्चरला आपण प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल बघणार आहे. त्यानंतर युकॅरियोटिक सेलमधल्या सेल ऑर्गॅनिज आपण बघणार आहेत. पण आजच्या लेक्चरला आपण काय काय बघितलं आहे आणि सायंटिस्टचं नाव, त्यांची डिस्कवरी, हे थोडंसं महत्त्वाचं आहे. आणि जे स्क्रीनवर जे पॉईंट आहेत ते व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. मी असं म्हणत नाही की सगळेच लिहा, पण जे काही सायंटिस्टची नावं, त्यांची डिस्कवरी असेल ते व्यवस्थित नोट डाऊन करत जावं. कारण MCQच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. आणि जे आपण लेक्चर घेतोय ते 2 गोष्टीसाठी महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे MCQ व्यवस्थित कव्हर झाले पाहिजेत आपल्या 11वीचे, आणि सगळ्यात महत्त्वाची सेकंड गोष्ट काय महत्त्वाची, तर तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. काय महत्त्वाचं आहे, कॉन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे, की तुम्हाला तुमच्या भाषेत जरी समजलं की हे असं असं काय तर प्रोसेस आहे, असं असं त्याचं काय तर फंक्शन आहे, असं असं काय तर त्याचं स्ट्रक्चर आहे, ते गोष्ट पाठ करत बसायची गरज नाही. हे तुम्हाला समजणं जास्त माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला चांगलं माझ्यामध्ये समजलं पाहिजे, ह्याच्यावर जरासं जास्त लक्ष द्या. कुठली पण गोष्ट पाठ करून ते लक्षात ठेवणं, एक्झामपुरतं लिहिणं, हे असं शक्यतो करत जाऊ नका. ती चांगली गोष्ट समजून घ्या. आणि तुम्हाला 11वी 12वी लेवलला जेवढं गरजेचं आहे तेवढं मी सांगतोय. जास्त डीप जात नाही एखाद्या गोष्टीमध्ये, कारण तेवढं मला कल्पना आहे की तुम्हाला आत्ता केवढं गरजेचं आहे ते. कारण हे जे तुम्ही 11वी 12वीला शिकणार आहे तेच परत तुम्हाला थोडंसं डिग्रीला काय असणार, त्याची डेप्थ वाढलेली असते. परत त्याची पोस्ट ग्रॅज्युएशनला पुढे जी काय तुम्ही डिग्री घेणार आहे प्रत्येक ठिकाणी काय होते, त्याची डेप्थ वाढत असते.
त्यामुळे 11वी-12वी हा तुमचा पुढच्या डिग्रीचा म्हणे आपण काय एकदम बेस आहे, लक्षात ठेवा. एकदम बेसिक काही काही गोष्टी आपण अभ्यास करणार आणि त्याचं कुठल्याही प्रकारचं असे अवघड शब्द आहेत, असे काही काही अवघड सायंटिस्टची नावं आहेत, असा कुठल्याही प्रकारचा विचार करू नका. प्रत्येक गोष्ट सोपे आहे ते आपल्याला कधी समजल्यावर. त्यामुळे समजण्यावर जर असं कॉन्सेप्ट क्लॅरिटीवर थोडंसं जास्त लक्ष द्या. पाठ करत कुठलेही पॉईंट बसायचे नाहीत, फक्त समजून घ्यायचे व्यवस्थित. आणि जे काय पॉईंट सांगितलं ते व्यवस्थित आजच्या लेक्चरला रिवाईज करा. आणि आजच्यापुरतं आपण तिथे थांबूया. पुन्हा भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये.